दोष नाही, उलट त्याचा लय उपकार आहे ती माझ्यावर. त्यानं मला सांभाळलं, मला इथं राहायला जागा दिली, हेच लय आहे माझ्यासाठी. पण म्हणून झालेली गोष्ट पुसता येत नाही ना व. लोकांची तोंड कशी बंद करणार? कसं आहे पाटील साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आता सुंदर आणि मेनका लग्न करणार आहेत म्हणून गावात अशी वावडी उठवत असतील लोक. लगीन? पण त्याचं पहिलं लगीन झालंय ना व. त्यो काडीमोड झालाय म्हणून हे दुसरं लग्न करतोय सुंदर. आम्ही सांगतोय विश्वास नाही का? हवं तर ताईला विचारा तुम्ही. वय यशवंता म्हणतो ते खरं आहे. कसं आहे, हे लगीन घरच्या घरी साधेपणाने करणार आहोत आम्ही, पर तुमच्यासारख्या प्रतिष्ठितांना निमंत्रण देणार आहोत. त्यामुळं काय बी शंका मनात ठेवू नका. वहिनी साहेब, काय हरकत नाही बघा. आता तुमच्या घरात शुभ कार्य होणार आहे, तेव्हा आमच्या मनात आम्ही अशुभ का म्हणून ठेवू? तुमच्याकडून शब्द मिळाला, आमच्या शंका फिटल्या. येतो आम्ही. आणि सुंदरराव, तुम्हाला शुभेच्छा. येतो वहिनी साहेब. बघितलंच वहिनी, मेनकाने आपल्या घराच्या आणि सुंदरच्या इब्रतीचा विचार केला. तिच्या मनात जर का काही वाईट असतं ना, तर आपल्या घराण्याची अब्रू वेशिरा टांगायला येळ लागला नसता तिला. पोरगी एवढा विचार करते आपला, तर आपण बी तिचा विचार केला पाहिजे का नाही? आता हे लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे बघ. चला, एकदाची गावात फटाक्याची माळ लावून ठेवली. आता हे लगीन नक्की होणार, ते बी लवकरात लवकर. आपलं काम झालं आता. जाग्याव भेंगरी चेक. हे समज करून मन शांत झालं असेल ना तुझं? तुम्ही? एकदम खुश आहेस? हो. आणि हे काय छोटे मालक, असे फुग्यातली हवा गेल्यासारखे बसून काय राहिल्यात? असं बसून काही होणार नाहीये. छोटे मालक? हो. एवढे मागे गेलीस तू अक्षरा? पुढे जाऊन जर गुंते वाढणार असतील तर मागे गेलेलं बरं नाही का?
जिथे आपल्याला ज्या वाटेवर सुख गवसलं होतं ना, तिथपर्यंत मागे जाऊन गुंते सोडवावे लागणार आहेत. कसं असतं, एखाद्या झाडाला जर कीड लागली तर त्या झाडाला ती कीड का लागलीये ह्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला त्या मुळापर्यंत जावं लागतं की नाही. मी तसंच केलंय आणि मला बघा कसं मोकळं मोकळं वाटतंय, आतून खूप शांत वाटतंय. असं रडत बसून काही नाही होत. असा पळ नसतो काढायचा. आणि उलट अशाच वेळी जर आपण आतून शांत असलो ना तर त्या संकटाशी लढायची एक वेगळी ऊर्जा मिळते. मग आपण कुठल्याही संकटावर अशी मात करू शकतो. मग तू का पळ काढतेस? मी कुठे पळ काढतेय? उलट हीच सगळ्यात मोठी लढाई आहे माझ्यासाठी आणि ती मी लढतीये. कसं असतं, पाण्यात पडल्यावर हातपाय मारावेच लागतात, दुसरा पर्याय नसतो आपल्याकडे. मी तेच करते. आता सोडावं हे सगळे विषय. मला सांगा, तुम्ही कामाचं काय करणार आहात? पुढे काही विचार केलात की नाही? विसराव आता हे सगळं. इतकं सोपं असतं समजा विसरून जाणं? सांग की, इतकं सोपं असते? करावं लागेल. पुण्यांदा कधी समोर आल्यावर ओळख दाखवशील ना? अक्षरा, माझी शपथ घेऊन सांग, माझ्यापासून दूर गेल्यावर तुला त्रास होणार नाही?